हॅलो मित्रांनो, माझं नाव राजेश आहे. मी कांदिवलीमध्ये राहतो. मला सेक्स स्टोरी ऐकणं आणि सेक्स करणं पण खूप पसंत आहे आणि जास्त करून जास्त वयाच्या बाईला ठोकणं मला खूप आवडतं. आता मी माझ्या गोष्टीवर येतो. माझी एक गर्लफ्रेंड होती, सोनल. ती खूप सेक्सी होती आणि ती एकदम भरलेली माल होती. मी तिच्याबरोबर खूप मजा केली आहे आणि ती सेक्स करायला एकदम मोकळ्या विचाराची होती. जेव्हा आम्ही प्रेमात होतो तेव्हा तिनं मला तिच्या आईचे काही नागडे फोटो पाठवले होते आणि आम्ही तिच्या आईविषयी घाण घाण पण बोलत होतो. आता माझ्या त्या गर्लफ्रेंडचं लग्न झालं आहे आणि आता मला तिच्याबरोबर सेक्स करणंही काही शक्य नाही. मग मी तिला कॉल करून सांगितलं की मला तुला जवायचं आहे. ती मला म्हणाली की आता मी माझ्या लाईफमध्ये खुश आहे आणि आता तू एखादी दुसरी शोधून घे. आणि मग तिनं फोन ठेवून दिला. मग मला खूप राग आला आणि मी विचार करू लागलो की तिला ब्लॅकमेल करून झवलं तर, कारण माझ्याकडे तिचे काही नागडे फोटो होते. मग मी तिचे फोटो पाहत होतो आणि मग मला तिच्या आईचे पण नागडे फोटो दिसले आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की मी तिच्या आईला माझी रांड बनवेन. मी तुम्हाला तिच्याविषयी सांगायचं विसरलो. तिचं नाव ज्योती आहे. तिचं वय 48 वर्ष आहे आणि तिची फिगर अशी आहे की जणू काही ती गुजराती आहे. मस्त भरलेले बॉल आणि मोठी गांड. आता मी स्टोरीवर येतो. मग मी तिला फोन केला कारण माझ्याकडे तिचा नंबर होता. ती म्हणाली हॅलो. मी म्हणालो हाय, मी राजेश आहे, तुमच्या मुलीचा बॉयफ्रेंड. तेव्हा तिची आई म्हणाली काय झालं, मला तू फोन का केलास? तेव्हा मी म्हणालो माझ्याकडे तुमचे आणि तुमच्या मुलीचे काही फोटो आहेत आणि जर तुमचं म्हणणं असेल की मी हे सगळं जगाला दाखवू नाही तर तुम्हाला माझी रखेल बनून राहावं लागेल. तेव्हा तिची आई ओरडली आणि मोठ्या आवाजात मला म्हणाली तुला माहीत आहे का तू कोणाशी बोलत आहेस? मी ही गोष्ट पोलिसांना सांगेन. तेव्हा मी म्हणालो त्याचा काही फायदा होणार नाही, त्यामुळे तुमची आणि तुमच्या पतीची बदनामी होईल. ती थोडी घाबरली आणि म्हणाली असं काही करू नकोस, तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. मग मी म्हणालो आजपासून तू माझी रांड आहेस आणि आज तू रात्री माझ्याबरोबर झोपशील. तेव्हा ती म्हणाली मी रात्री कशी काय येऊ शकते? मी त्यांना काय सांगू? तेव्हा मी म्हणालो ते तुला माहीत आणि तू नाही म्हणत असशील तर मी हे फोटो सर्वांना पाठवून देतो. यावर ती म्हणाली अच्छा ठीक आहे, मी येते. कुठं आणि किती वाजता यायचं आहे ते मला सांग. मी म्हणालो तुला बरोबर 10 वाजता यायचं आहे आणि मग मी तिला माझा ॲड्रेस पण दिला. तेव्हा ती म्हणाली ठीक आहे, मी येते. मी म्हणालो तू येताना तुझी निकर घालू नकोस आणि मग तू एक वेळ आलीस की मला काही नाटक आणि रडणं वगैरे नको आहे आणि जर तसं काही झालं तर ते तुझ्यासाठी चांगलं असणार नाही. तेव्हा ती म्हणाली ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं मी करेन आणि मग तिने फोन ठेवला. आता मी 10 वाजण्याची वाट बघत होतो. मग तिनं मला 9:49 कॉल केला आणि म्हणाली की मी आता घरातून निघाली आहे, मी तिथं 10 मिनिटात येते. आणि मग ती बरोबर वेळेमध्ये म्हणजेच 10 वाजता माझ्यापाशी आली. मी डोअरबेल ऐकून लगेच दरवाजा उघडला आणि ती आत आली आणि ती जशी आत आली तसं मी तिला पाहत राहिलो. ती गुजराती स्टाईलमध्ये साडी घालून आली होती. आता तिला पाहून वाटत नव्हतं की तिचं वय 50च्या आजूबाजूला असेल. मग मी तिच्याजवळ गेलो आणि मागून जाऊन तिच्या गांडीवर हात ठेवून दाबला आणि ती तसेच पुढे गेली. मग मी तिला म्हणालो मजा आली का तुला हात लावून? जेव्हा मी तिच्या गांडीवर हात ठेवला तेव्हा मला समजलं की तिनं आतमध्ये निकर पण घातली नाही. आता ती काही बोलणार या अगोदरच मी माझ्या फोनमधून तिला तिच्या मुलीचे आणि तिचे उघडे फोटो दाखवले. तेव्हा ते पाहून ती आश्चर्यचकित झाली. मग मी तिच्या कमरेवर माझा हात ठेवला आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि तिला बसवलं आणि तिला पाण्याचं विचारलं तर ती नको म्हणाली. मग मी तिला म्हणालो की तुमचे लिप्स खूप सेक्सी आहेत आणि मग मी तिला किस करू लागलो. आता ती शॉक झाली आणि उठली आणि म्हणू लागली असं करू नकोस, मी तुझ्या आईसारखी आहे. जेव्हा ती असं म्हणाली तेव्हा मला खूप राग आला आणि मग मी म्हणालो की तू जा इथून, आता मला काय करायचं आहे ते मी करतो. आता हे फोटो मी सर्वांना पाठवून देतो. असं म्हणून मी माझा फोन काढला. तेव्हा ती माझी माफी मागायला माझ्या पाया पडली आणि म्हणाली की तू जे म्हणशील मी ते करते, पण प्लीज हे कोणाला सांगू नकोस. मग मी पटकन माझ्या पॅन्टमधून माझा लंड काढला आणि तिच्या तोंडात दिला आणि मग तिला म्हणालो की आता याला चोख
आणि मग मी तिच्या तोंडात ठोके मारू लागलो. मग मी तिला म्हणालो की दोघी जणी आई आणि मुलगी लंड चोखण्यात पटाईत आहेत. मग मी तिला 15 मिनिट लंड चोखायला देऊन उभा झालो आणि तिला सर्व कपडे काढायला सांगितले आणि ती पुढच्या 2 मिनिटांमध्ये माझ्यासमोर नागडी झाली होती. आता मी तिचे बुब्स बघून एकदम वेडा झालो आणि त्याला चोखू लागलो आणि जोर जोराने दाबू लागलो. आता ती आवाज काढू लागली होती. मग मी म्हणालो की रांड असे नाटकं करीत आहे की जणू पहिल्याच वेळेस करत आहे. आणि मग मी तिचे ओठ चोखू लागलो आणि मग मी तिचे ओठ चोखत चोखत मी माझा एक हात तिच्या बिगर केसांच्या पुच्चीवर ठेवला आणि माझे एक बोट तिच्या पुच्चीत घातलं तर ती आह करू लागली. मग मी तिला खाली बसवलं आणि माझा लवडा परत तिच्या तोंडात दिला. आता ती माझा लवडा अगदी मजेत चोखू लागली आणि मग मी म्हणालो की मादरचोद आली ना आता लाईनवर. मग ती म्हणाली की माझ्या रांड मुलीने मला रखेल बनवून टाकला आहे, तेव्हा मी आता सर्व मजे घेते. आणि मग ती माझा लंड मस्तीने चोखू लागली. मग ती म्हणू लागली की हिच्या बापाने मला कधी लवडा चोखायला दिला नाही आणि आता तर त्याचा उभा पण होत नाही. मग मी तिला बेडवर टाकलं आणि तिच्या शरीराला चाटू लागलो. आता ती गरम झाली आणि तिनं पाणी सोडून टाकलं. मग मी तिला उलटं केलं आणि तिची पाठ चोखू लागलो. आता ती आह इस असं करत होती आणि मग ती मला शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली, आता टाक ना भडव्या तुझा लंड आतमध्ये, आता मला तडपवू नकोस. आणि मग मी अचानक माझा लंड एका शॉटमध्येच तिच्या पुच्चीमध्ये आत टाकला. माझा लंड जास्त काही मोठा नाही, पण तो कोणत्याही बाईला संतुष्ट करू शकतो. मग मी एक झटका मारला आणि ती खूप जोराने ओरडली आणि मी न थांबता तिला झटके मारत राहिलो. आणि मग मी पुढचे 35 मिनिटं तिला जोरात ठोकलं आणि या 35 मिनिटांमध्ये तिनं 3 वेळा आपल्या पुच्चीतून खळखळ पाणी सोडलं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत मजे करत राहिलो आणि मी तिची गांड पण मारली. तर मित्रांनो, अशी होती ही आमची पहिली सावट कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलास तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढे.